या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा झालेली आहे असं समजतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचाराच्या दृष्टीने खलबत केलेली आहे। नेमकं कशा पद्धतीचं नियोजन प्रचाराचं असेल याबाबत 4 तास ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समजते। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याकडे चर्चेसाठी आलेले होते आणि 4 तास या बंधूंची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता ठाकरे तिथून निघतायत। त्याची ती दृश्य आपण बघतोय। प्रचाराच्या दृष्टीने ठाकरेंनी महत्त्वाची चर्चा केलेली आहे असं समजतंय। 4 जानेवारीला जाहीरनामा सुद्धा येतोय ठाकरेंकडचा आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा अगदी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या सुद्धा बैठका सातत्याने या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरूच आहेत। प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याला आणखी तपशील देतील। महेंद्र, रिद्धी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज तब्बल 4 तास चर्चा झाली आहे। या बैठकीत आता पुढचा अंतिम टप्पा तो म्हणजे निवडणुकीत प्रचाराला जनतेसमोर जायचंय। पण जनतेसमोर काय मांडायचं या संदर्भात जो वचननामा आहे जो दोन्ही बंधूंच्या वतीने मुंबई समोर ठेवला जाणार आहे काय या बैठकीमध्ये त्यावरती चर्चा झाली आहे। त्याचबरोबर सभा असणार आहेत दोन्ही बंधूंच्या 3 सभा असणार आहे। शेवटची सभा ही शिवाजी पार्क इथे असणार आहे। त्याचबरोबर रॅल्या आणि दोन्ही बंधूंचा जे प्रचार करताना निवडणूक जीत त्याबाबत जी आहे ती चर्चा झाल्याची जी आपल्याला माहिती मिळते। आणि उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीत जर कोणी बंडखोर असतील तर त्यांच्याकडे त्यांच्या पातळीवर लक्ष देण्याबाबत ही चर्चा झाली। कारण बंडखोर याचा फटका आहे तो कुठेतरी या दोन्ही बंधूंच्या पक्षाला पडू शकतो, म्हणून हाही मुद्दा या बैठकीत महत्वाचा आहे। त्याचबरोबर दोन्ही बंधू हे एकत्रित ज्या सभा घेणार आहेत त्या सभेमध्ये प्रामुख्याने जे वचननाम्यामध्ये मुद्दे मांडले जाणार त्या मुद्द्यांवरही या 2 भावांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। रिद्धी जी, आता जसं आपण म्हणालो की चर्चा एकंदरीत झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की 4 तारखेला वचननामा सुद्धा ठाकरेंचा येतोय, तर त्या दृष्टीने कशा पद्धतीने कुठले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात या सगळ्या चर्चेदरम्यानचे? रिद्धी, वचननाम्यात काय असू शकतं या संदर्भात जर बघायला गेलं तर ठाकरे सरकारचं म्हणजे उद्धव ठाकरे हे गेल्या 25-30 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता होती। मग त्यांनी जी केलेली कामं आहेत ती जनतेसमोर ठेवायची आहे। त्यामध्ये मुंबईतील जे हेरिटेज आहेत ते कायम ठेवायचे। प्रदूषणावरती जे ते कमी करण्यावरती काही ठोस उपाययोजना करण्यात येतील का? त्याचबरोबर मुंबईकरांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचा जो प्रयत्न आहे तोही या वचननाम्यात असू शकतो। त्याचबरोबर गोरेगाव येथे समुद्राच्या खाऱ्यापासून पाणी बनवण्याचा प्रकल्प आहे तो आणण्यात येणार आहे आणि एकंदरात मुंबईच्या समुद्रात जे सांडपाणी जाऊ नये त्यासाठी एक STP प्रोजेक्ट तोही या वचननाम्यात असण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेची जी रुग्णालय आहेत त्या रुग्णालयात मुंबईत महाराष्ट्रातून ज्या त्या कानाकोपऱ्यातून लोक येतात त्यांना दर्जेदार उपचार आणि साफसफाई असेल, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना असेल आणि सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित मुंबई, खड्डे विरहित रस्ते या ज्या गोष्टी आहेत या वचननाम्यात असू शकतात। आणि रस्त्यात दगड दोंडे सफाई कामगार पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही घरकुल योजना या वचननाम्यात असू शकते। त्याचबरोबर मुंबईचे आद्य जे नागरिक कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी गावठाण आणि कोळीवाड्यातील जी मूळ बांधकामे आहेत ती अधिकृत अगदी आणि त्याच्यामुळे 4 तारखेच्या प्रत्यक्ष या वचननाम्याच्या घोषणेचीच आपल्याला प्रतीक्षा असेल। त्याचाही तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद महेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।